हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आजचा हा व्हिडिओ मायक्रोबायोलॉजी बद्दल नाही आहे. खरं तर हा एक अशा विषयावर आहे जो अभ्यासापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. अँड दिस व्हिडिओ इज फॉर एव्हरी स्टुडंट्स. मग तुम्ही 10वीचे असा, 11वी 12वीचे विद्यार्थी असा, जे सकाळी लवकर उठून कोचिंग वा ट्युशन्सला जातात, किंवा कॉलेजमध्ये असा, किंवा युनिव्हर्सिटीमध्ये असा. अँड नो मॅटर इफ यू बिलॉंग टू आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ऑर इंजिनिअरिंग. जर तुमचे क्लासेस पहाटे 6 किंवा 7 पासून सुरू होत असतील आणि सलग 3 ते 4 तास चालत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. And let me clarify one thing. This is not a lecture. This is a conversation based on science and care. कारण अभ्यासात टॉप येण्यासाठी फक्त डोकं चालवून चालत नाही, तर त्या मेंदूला लागणारं इंधनही तितकंच महत्वाचं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच माहिती पाहणार आहोत. But before starting today's point, I want to share an experience. हा अनुभव माझ्या MSc च्या दिवसांमधील आहे, जेव्हा मी MSc ला होते. So I want to share an important lesson, a lesson that almost every teacher has witnessed in classrooms over the years. जेव्हा मी MSc ला होते, तेव्हा एका सकाळी रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचं लेक्चर सुरू होतं. त्या क्लासमध्ये अचानक माझ्या डोळ्यांसमोर ब्लॅक स्पॉट्स यायला लागले. आय फेल्ट डिझी अँड वीक. खरं तर तो माझा अत्यंत आवडता विषय होता, पण खूप प्रयत्न करूनही माझं त्या दिवशी वर्गात मुळीच लक्ष लागत नव्हतं. माय माइंड वेंट कम्प्लिटली ब्लँक. मला काहीच सुचत नव्हतं. My teacher noticed immediately that something was wrong. He looked at me with concern and asked if I was feeling all right. I described exactly what was happening. He then asked one very simple but pointed question. When did you last eat? मी त्यांना खरं सांगितलं की मी आदल्या दिवशी रात्रीपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि आता क्लास संपल्यावर दररोजच्या सारखं आम्ही सर्व मिळून डब्बा खाणार आहोत. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि अत्यंत शांतपणे सांगितलं, आधी बाहेर जा, काहीतरी खा आणि मगच क्लासमध्ये ये. Honestly speaking, at the time I felt it was a punishment. पण नंतर सरांनी आम्हा सर्वांनाच यामागचं सायन्स समजावून सांगितलं. त्यांनी काही रिसर्च पेपर्स दाखवले. त्यांनी त्यांच्या आजीचं उदाहरण दिलं. त्या फारशा शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना हे सायन्स माहित होतं. त्या घरच्यांना कधीच उपाशीपोटी घराबाहेर पडू द्यायचे नाहीत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माय ब्रेन सिम्पली हॅड नो फ्यूल. माझ्या मेंदूला काम करण्यासाठी लागणारी ऊर्जाच संपली होती. नाउ ॲज अ टीचर आय सी द सेम मी इन माय स्टुडंट्स. अनेक विद्यार्थी पहाटेच्या प्रॅक्टिकलमध्ये काहीही न खाता येतात आणि हळूहळू त्यांची एकाग्रता कमी होते. त्यांना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. म्हणूनच प्रत्येक शिक्षक हाच सल्ला देतो की काहीतरी खाऊनच वर्गात येत जा. आता पुढे जाण्याआधी एक गोष्ट मला स्पष्ट करायची आहे की ही एका दिवसाची गोष्ट नाहीये. इट्स नॉट अबाउट वन सिंगल डे. जर एखाद्या दिवशी तुम्हाला काही खायला मिळालं नाही किंवा खाऊ शकला नाही, तर लगेच काही फार मोठं संकट येणार नाही. वी आर ह्युमन्स अँड समटाइम्स नो मॅटर हाऊ फास्ट वी ट्राय बट वी गेट लेट. कधी भूक नसते, कधी उपवास असतो. प्रॉब्लेम ऍक्च्युअली स्टार्ट्स वेन नॉट इटिंग बिकम्स अ हॅबिट. जेव्हा तुम्ही रोजच रिकाम्या पोटी कॉलेजला यायला लागता, तेव्हा त्याचे परिणाम शरीरावर दिसू लागतात. तुमची एका दिवसाची चूक तुम्हाला महागात पडत नाही, पण तुमची दररोजची सवय तुमचं भविष्य ठरवते. आता थोडं आठवून बघा, जेव्हा तुम्ही शाळेत होतात, तेव्हा तुमची सकाळ कशी असायची? Your day used to start early, 7 or 8 a.m. sharp. The school bus time was fixed, the assembly was fixed, and your class timings were fixed. आणि एक गोष्ट नक्की, तुमची आई तुम्हाला पूर्ण रिकाम्या पोटी कधीच शाळेत पाठवत नव्हती. Sometimes it was just a glass of milk, sometimes milk with biscuits, sometimes just something small to line the stomach. आजही घरी तुमची आई किंवा वडील ओरडून सांगत असतील, अरे काहीतरी खाऊन जा. But now you are in college, you feel you are an independent. No one is standing at the door to force that glass of milk on you. काही जण आताही खाऊन येत असतील, त्यांच्या घरचीच ती प्रथाच असेल, खाल्ल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. But the majority of the students, they ignore those voices at the home. They think they can handle it. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शरीर अजूनही तेच आहे. It doesn't matter if you are 5 years old or 20 years old. Your brain needs fuel. Discipline might have changed, but your biology hasn't. आता जेव्हा मी क्लासमध्ये सकाळी विचारते, "सकाळी काही खाऊन आलात का?" तेव्हा मला ठराविकच उत्तर मिळतात. "इतकं सकाळी खाणं जात नाही. घरी काही बनवलेलं नव्हतं." कोणी म्हणते, "हो मॅडम, चहा घेतलाय." कोणी म्हणते, "सकाळी भूकच लागत नाही." सो these answers are very common and honestly I used to say the same things. मला सुद्धा असंच वाटायचं की सकाळी 7 वाजता कोण जेवणार? चहा पिला की झालं काम. बट स्टुडंट्स, लेट्स बी रिअल. भूक लागत नाही किंवा वेळ नाही ही कारणं नसून ती सवय आहे. इट्स नॉट अबाउट हंगर, इट्स अबाउट हॅबिट. If you tell your body it won't get food until 1 a.m., your brain shuts down its hunger signals, but it also shuts down its learning capacity. Now remember the incident that I shared with you at the beginning.
When I was student, I used to believe that I cannot eat early in the morning. मी सुद्धा स्वतःला तेच सांगायचे, जे आज माझे स्टुडंट्स मला सांगतात, की इतक्या सकाळी मला जात नाही किंवा भूक लागत नाही. But that day, when my teacher explained the importance of eating before class, everything changed. And believe me, that day was the only day and the last day I went to college without eating anything. I followed the words of my professor religiously. सुरुवातीला थोडं कठीण गेलं, पण हळूहळू सवय झाली. And look at me now. आज जर प्रवासासाठी किंवा कॉलेजच्या कामासाठी पहाटे 5 वाजता सुद्धा बाहेर पडायचं असेल, तर मी थोडंफार व्यवस्थित काही खाऊन जाऊ शकते. नो आय कॅन ईट. सो इट इज नॉट अबाउट इनएबिलिटी. हे जमण्याचं कामच नाहीये. हे सवयीचं काम आहे. इट इज ऑल अबाउट हॅबिट फॉर्मेशन. एकदा का तुमच्या शरीराला आणि मेंदूला कळलं, की सकाळी त्याला फ्युअल मिळणार आहे, तेव्हा तुमची भूक आणि तुमची एनर्जी लेव्हल्स आपोआप सुधारतात. आता आपण यामागचं खरं सायन्स समजून घेऊया. Now look at this image carefully. This is not a complicated biology. This is a basic human physiology. इथे जे तुम्हाला डाव्या बाजूला इमेज दिसतीये, this is a raw material. जेव्हा तुम्ही जेवता तेव्हा ते अन्न थेट मेंदूला मिळत नाही. पहिल्यांदा डायजेशन होतं, कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं, प्रोटीन्सचं रूपांतर अमिनो ऍसिड्स मध्ये होतं आणि फॅट्सचं फॅटी ऍसिड्स मध्ये होतं. हे सर्व आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये शोषल्या जाते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फूड इज अ रॉ मटेरियल अँड ब्लड इज अ ट्रान्सपोर्ट सिस्टम. नाउ लुक ॲट दिस मिडल इमेज. तुमचं रक्त हे ग्लुकोज आणि ऑक्सिजन मेंदूकडे घेऊन जातं, पण आपल्या मेंदूला एक सिक्युरिटी गार्ड असतो, ज्याला आपण ब्लड ब्रेन बॅरियर म्हणतो. तो फक्त महत्वाच्या गोष्टींना जसं की ग्लुकोज असेल, ऑक्सिजन असेल, यांनाच आतमध्ये प्रवेश देतो. जेव्हा तुम्ही उपाशी असता तेव्हा शरीरातील ग्लुकोज कमी होतं आणि मेंदूला मिळणार इंधन म्हणजे फ्यूल थांबतं. आता इथे ही जी तुम्हाला उजव्या बाजूला इमेज दिसतीये, दॅट इज अ पॉवर प्लांट. आता या न्यूरॉन कडे बघा. दिस इज अ न्यूरॉन. याच्या आत मायटोकॉन्ड्रिया असतं. व्हॉट इज मायटोकॉन्ड्रिया? इट इज अ पॉवर प्लांट. तिथे ही महत्वाची प्रक्रिया घडते. काय होतं ते इथे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचं कन्व्हर्जन होऊन आपल्याला एटीपी म्हणजे एनर्जी मिळते. तर हा एटीपी जे आहे, दिस इज अ रिअल करन्सी विच रन्स आवर बॉडी. एटीपी म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमच्या मेंदूला मिळणारे चलन आहे. याच्यामुळेच तुम्ही लक्ष देऊ शकता, मेमरी स्टोअर करू शकता आणि मूड आपला जो आहे तो सुधारतो. तर जेव्हा तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोजच नसेल, तर साहजिकच इथे एटीपीज बनणार नाहीत. सो नो ग्लुकोज विल बी रिझल्टिंग इनटू लेस एटीपी और नो एटीपी. And less ATP means slow brain. So why is this brain so sensitive? तुमच्या मेंदूचं वजन जो आहे ते शरीराच्या फक्त 2% असतं, पण तो शरीराच्या 20% इतकी एनर्जी वापरतो. याचा अर्थ इंधन कमी पडलं की सर्वात आधी परिणाम मेंदूवर होतो. म्हणूनच एकतर काही खाल्लेलं नसेल तर जे विद्यार्थ्यांमध्ये सर्रास आढळते ते पहिलं सिम्पटम म्हणजे चक्कर येणं किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा ब्रेन फॉग. तर विद्यार्थी मित्रांनो, हा आळस नाहीये, हे एक सायन्स आहे. यू आर सिटिंग इन अ क्लास बट युअर ब्रेन इज रनिंग ऑन पॉवर सेव्हिंग मोड. चहा किंवा कॉफीने फक्त काही काळासाठी ताजेतवाने तरतरी येऊ शकते, बट दॅट इज नॉट अ रिअल फ्यूल विच इज needed to our brain. Now think about your mobile phone, which is having a battery of 4%. So can you open WhatsApp? Yes, you can. But can you watch a long video properly? No, you will not be able to watch that long video. Brain works the same way. Empty stomach means power saving mode. तर मागील स्लाइड मध्ये आपण एका शब्दाबद्दल बोललो, जो होता ब्रेन फॉग. आता तो नक्की काय असते? तर कल्पना करा की तुम्ही गाडी चालवत आहेत. समोर अचानक दाट धुकं आलं. तुम्हाला रस्ता माहिती आहे, ओळखीचा आहे तुमच्या. स्टेअरिंग तुमच्या हातात आहे, पण समोरचं काही स्पष्ट दिसत नाहीये. ब्रेन फॉग म्हणजे अगदी तसंच. बरं हे का होतं? तर जेव्हा मेंदूला पुरेसा ग्लुकोज मिळत नाही, तेव्हा आपले न्यूरॉन्स जे आहेत एकमेकांशी वेगाने संवाद साधू शकत नाहीत. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या मेंदूतील सिनॅप्टिक ट्रान्समिशन्स मंदावते. बरं विद्यार्थ्यांना हे कसं जाणवतं? तर कन्फ्युजन म्हणजे सर किंवा मॅडम काय शिकवत आहेत ते समजतंय, पण डोक्यात काहीच जात नाही. मेमरी लॅप्स होतो, म्हणजे काल वाचलेलं साधं उत्तरही आठवत नाहीये. एकतर स्लो रिएक्शन्स म्हणजे प्रॅक्टिकल करताना जी पुढची स्टेप आहे ते काय करायचं ते सुचत नाही. मेंटल फटीग असू शकतो किंवा फक्त बसलं तरीही प्रचंड थकवा जाणवते. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही सकाळी काहीच न खाता लेक्चरला बसता, तेव्हा तुम्ही खूप हुशार असूनही तुम्हाला ढ वाटू लागतं.
म्हणजे साध्या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला नीट देता येत नाही, तर हा तुमच्या बुद्धिमत्तेचा दोष नाहीये. तर हा तुमच्या मेंदूभोवती साठलेलं भुकेचं धुकं आहे. याला हंगर इंड्युस्ड ब्रेन फॉग म्हणता येईल. तर इंधन मिळालं की हे धुकं लगेच निवळतं आणि तुमची ग्रास्पिंग पॉवर पुन्हा वाढते. आता बरेच विद्यार्थी अभिमानाने सांगतात, जेव्हा त्यांना विचारलं जातं की सकाळी काही खाऊन आलात का? तर हो म्हणतात. आम्ही सकाळी चहा पिला किंवा कॉफी पिऊन आलो. तर चहा किंवा कॉफी हे अन्न असूच शकत नाहीत. का? हे या इमेजमध्ये सायंटिफिकली समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. नाऊ लेट्स see these two images carefully. It explains why tea or coffee alone is not a substitute for food. First, just see this image on left side, which is a tea or coffee on empty stomach. जेव्हा तुम्ही सकाळी काहीही न खाता फक्त चहा किंवा कॉफी घेता, तेव्हा तुमच्या पोटात कोणतंही फूड बफर नसतं. त्यामुळे काय होतं, तर दिस स्टमक लाइनिंग इज डायरेक्टली नाउ गेट एक्सपोज्ड टू द बिहेव्हरेज. चहा आणि कॉफीमुळे पोटातील ऍसिडिटी वाढते. कॅफाईन आणि टॅनिन्स हे जे असतात, दे रिड्यूस दिस प्रोटेक्टिव्ह म्युकस लेअर. याचा परिणाम काय होते, तर काहीही न खाता चहा कॉफी घेतली तर तुम्हाला मळमळल्यासारखं वाटतं, जळजळ होते किंवा हातपाय थरथरतात, किंवा रिकाम्या पोटी कॅफीन घेतल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतं, ज्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं. दॅट इज नथिंग बट अ कॉर्टिसॉल स्पाइक. नाउ लेट अस लुक ॲट दिस राईट साइड इमेज, विच इज अबाउट टी और कॉफी आफ्टर फूड. आता इथे काय होतं, जर तुम्ही थोडा काहीतरी खाऊन, थोडा नाश्ता करून म्हणा, चहा घेतला तर काय होतं, अन्नामुळे पोटाच्या आवरणाला एक संरक्षण मिळतं. मग काय होतं, अन्नामुळे पोटाच्या आवरणाला एक संरक्षण मिळाले, विच इज कॉल्ड एज बफर लेअर. ऍसिड अन्नामध्ये मिसळल्यामुळे त्याची तीव्रता या ऍसिडची कमी झाली, जे इथे तुम्ही बघू शकता लाल कलरने दाखवलेलं आहे. त्यात या चहा आणि कॉफीने आणखीच भर पडते. तर इथे फूड बफर असल्यामुळे ते ऍसिडिटी कमी होते आणि चहाचं जे काही ऍब्झॉर्प्शन आहे ते हळूहळू होते, ज्यामुळे तुम्हाला अचानक धक्का न बसता रादर दॅन गेटिंग अ डायरेक्ट शॉक, शांतपणे फ्रेश वाटायला लागते, बिकॉज दॅट गेट्स slowly absorbed. Now your system works in a calm mode, not in a stress mode. When you take this tea or coffee after having, let us see, a breakfast. बऱ्याचदा विद्यार्थी काय सांगतात की मॅडम सकाळी काहीच नव्हतं घरी बनवलेलं, त्यामुळे आम्ही खाऊन नाही आलो. पण खरं सांगायचं तर इन मोस्ट इंडियन होम्स समथिंग सिम्पल अँड हेल्दी इज ऑलवेज अवेलेबल. तुम्हाला पहाटे पहाटे काही पंचपक्वान्न बनवण्याची गरज नाहीये. यू डू नॉट नीड अ हेवी कुक ब्रेकफास्ट एव्हरी डे. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याला झिरो प्रिपरेशन टाइम लागतो. फॉर एक्झाम्पल, इथे इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे एक तर तो दूध असू शकते. एक ग्लास दूध प्यायला फक्त 2 मिनिटं लागतात. शेंगदाणे किंवा गूळ असू शकतात. हे तर इंडियन सुपर फूड आहे. इट गिव्स यू हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स अँड क्विक ग्लुकोज एनर्जी. किंवा रोस्टेड फुटाणे असू शकतात, रोस्टेड चना म्हणा, विच इज हाय इन प्रोटीन अँड इझी टू कॅरी. किंवा साधं एखादं केळ असू शकते, किंवा यासारखंच कुठलंही दुसरं फळ असू शकते, which gives quick energy and requires zero cooking. बिस्किट्स जर काहीच अवेलेबल नसेल तर चहाऐवजी दुधासोबत 2 बिस्किट सुद्धा चालतील. शिळी चपाती किंवा भात ह्या सुद्धा पर्याय असतो, which many of us think it's not a breakfast, but scientifically it's a great source of complex carbs to sustain you. Or those who are non-vegetarian, they can also eat a boiled egg. Now, all these are instant options. These are easy to digest. म्हणजे खूप जड अन्न घेऊन यायची गरज नाही, जेणेकरून वर्गात झोपच येईल. दीज आर क्विकली अवेलेबल, म्हणजे आईला त्रास द्यायची किंवा गॅस पेटवायची ही गरज नाहीये यासाठी. दीज आर गुड फॉर ब्रेन फंक्शन. तुमच्या मेंदूला लागणारा ग्लुकोज यातून लगेच मिळतो. लक्षात ठेवा, काहीच न खाऊन येण्यापेक्षा थोडं काहीतरी खाणं कधीही चांगलं. जस्ट अ हँडफुल ऑफ पीनट्स अँड अ पीस ऑफ जॅगरी इज इनफ टू कीप यू फोकस्ड till your noon break. Now, what teachers observe in class? As teachers, we observe something very common, especially at around 10 or 10:30 a.m. Students are physically sitting in the class, but mentally they are just waiting for the class to end. बरं वाटत नाहीये म्हणतील. Their faces look pale or tired. Some claim of stomach ache. घड्याळकडे वारंवार बघणं. After every 5 minutes, eyes goes to watch or mobile phone. क्लास कधी संपते? That is the only thought in the mind. आपल्याला वाटतं की आपल्याला विषय बोर होतोय, किंवा शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीये, किंवा लेक्चर आज दररोजच्या पेक्षा जास्तच लांबतंय. बट ऑफन दिस इज नॉट बोर्डम. बरं, हे तुम्हाला विषयाचं गांभीर्य नसल्यामुळेही नसतं. हे शरीर थकल्यामुळे असतं.
इट इज प्युअर हंगर अँड लो एनर्जी. तुमचा मेंदू अन्नाशिवाय काम करू शकत नाही. When your glucose level drops, your interest level also automatically drops. तुम्ही फक्त वेळ मारून नेण्यासाठी ते बसलेले असता, काही शिकण्यासाठी वगैरे नाही. शिक्षक जेव्हा विचारतो का समजतंय का, तेव्हा आपोआप माना डोलवल्या जातात, तेही वेळ मारून नेण्यासाठी. So if you eat even a small breakfast, you won't be looking at the clock. You will be attentively listening to looking at the teacher next to you. आता मी पुन्हा तेच सांगेल, जे मी सुरुवातीला सांगितलं. दिस इज नॉट अबाउट वन डे. एका दिवशी नाश्ता नाही केला तर काही आभाळ कोसळणार नाहीये. But regular skipping of breakfast leads to a slow breakdown of your system. These effects are slow, but they come surely. कोणते इफेक्ट्स आहेत मग जे तुम्हाला कितीतरी महिन्यांसाठी जर तुम्ही ही ब्रेकफास्ट स्किप करण्याची सवय पाडून घेतली तर शरीरावर जाणवतील? तर डिस्टर्ब्ड मेटाबॉलिझम. म्हणजे तुमच्या शरीराला कळतच नाहीये की त्याला ऊर्जा कधी मिळणार. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की मी काही नाही खाल्लं किंवा सकाळचा ब्रेकफास्ट स्किप केला तर माझं वजन कमी होईल. परंतु याच्या विपरीत गोष्ट शरीरामध्ये होत असते. याने वजन वाढतं. सो दॅट लीड्स टू अ डिस्टर्ब्ड मेटाबॉलिझम. आणि शरीर वाढ म्हणजे वजन वाढत असूनही काही करण्याचा उल्हास राहत नाही आणि थकवा जाणवते. Another effect is poor concentration over time. If your brain is constantly starved in the morning, your long-term memory and focus start to decline. Acidity and digestive problems starts to arise. Chronic skipping of breakfast leads to gastric ulcers and constant bloating. Dependency on stimulants. म्हणजे चहा प्यायल्याशिवाय मला काही सुचतच नाही, तर ही अन्नाची नाही तर केवळ उत्तेजकाची शरीराला सवय लागल्यामुळे होते. You become dependent on stimulants like tea or coffee just to stay awake. Irregular sleep and eating cycles. म्हणजे जेव्हा तुम्ही सकाळी काही खात नाहीत, तेव्हा तुम्हाला रात्री खूप भूक लागते. मग बरेच विद्यार्थी त्यांचा आवडता ऑप्शन असते मॅगी. Again, so that leads to dependence on unhealthy food, junk food. So as no other alternative available or by choice, you lean towards that fast food or junk foods, and that ruins your sleep and your biological clock. Low stamina is one of the most prominent effect which has been observed in students. So you feel old before your time. जिना चढतानाही धाप लागणे किंवा तासन तास उभं राहून प्रॅक्टिकल करणे अशक्य वाटू लागते. So remember you are now in your 20s. तुमचं शरीर सध्या हे सर्व सहन करते, पण 30-40 वर्षांची झाल्यावर हीच शरीरयष्टी तुम्हाला साथ देणार नाही. Your future health is decided by your current habits. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचे शिक्षक तुम्हाला सांगतात की उपाशी पोटी येऊ नका किंवा काहीतरी खाऊन या, तर दे आर नॉट ट्राइंग टू कंट्रोल युअर लाईफ. ते तुमच्यावर कसली बंधनं घालत नाहीत. इन्स्टेड दे आर ट्राइंग टू हेल्प यू. दे आर ट्राइंग टू हेल्प यू लर्न बेटर. कारण रिकाम्या पोटी मेंदू माहिती साठवू शकत नाही. दे ट्राय टू हेल्प यू फील बेटर. जेणेकरून तुम्हाला चक्कर येणार नाही, थकवा जाणवणार नाही, अस्वस्थता जाणवणार नाही. दे ट्राय टू हेल्प यू परफॉर्म बेटर. मग ते रुटीन क्लास असो किंवा एक्झाम्स, तुमची एनर्जी लेवल तुमचं रिझल्ट ठरवते. So teachers speak from years of experience and observation. शिक्षक ज्याने हजारो विद्यार्थी पाहिले आहेत, जे काही खाऊन येतात ते अधिक उत्साही असतात आणि जे उपाशी पोटी येतात ते फक्त वर्गात अस्तित्वात असतात, वर्गात उपस्थित नसतात. So listen to your teachers not because they are your bosses in the class, but because they have been in your shoes. तर आजचा हा व्हिडिओचा विषय असेल किंवा आतापर्यंत मी जे सांगितलं ते माझं वैयक्तिक मत नाहीये. It is not my personal opinion or personal experience. It is a proven science. So this is a science which is supported by scientific studies conducted not only in India but across the world. These studies also show that skipping breakfast is linked to acidity, fatigue, dependency on tea or coffee, and long-term metabolic problems. These are few of the research papers which support this study. Link for all these papers is given in description. You can read them yourself. So when teachers say don't come to class on an empty stomach, it is not a control, it is care backed by science. शेवटी पुन्हा एकदा मी तेच सांगेन, जर एखाद्या दिवशी नाश्ता करायला जमलं नाही तर ठीक आहे, पण त्याची सवय लावून घेऊ नका. You don't need perfection, you need awareness and consistency. Respect your body, respect your brain, because a well fed brain learns better.
So I hope this today's video encourages better habits that support focus and learning. If it brings a positive change in even one student, then that is a true success for a teacher. So see you in next video. Until then, keep learning, eat on time and stay healthy. Thank you for your time.